नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत आता नवीन अपडेटसुद्धा आलेले आहे। आता पोर्टलवरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्मसुद्धा मंजूर होण्याला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत पोर्टलवरती 63,96,572 इतके फॉर्म आलेले आहे। त्यापैकी मंजूर झालेले फॉर्म इथं बघू शकता मित्रांनो, आतापर्यंत 6,72,171 फॉर्म मंजूर झालेले आहे। तर मंजूर जरी झालेला असेल पण काही जणांचं रिझनसुद्धा आलेलं आहे आणि त्यांचा फॉर्म हा रिसबमिट दाखवत आहे। तर तो रिसबमिट का दाखवत आहे, काय त्यांचं प्रॉब्लेम आलेले आहे, ते सर्व माहिती आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन या बटनवरती लॉग इन करायचं आहे। लॉग इन करून तुमचा जो युजरनेम पासवर्ड आहे ते टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर तुमच्या पुढे यापूर्वी केलेला अर्ज असं तुम्हाला पाहायला मिळेल। यापूर्वी केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर असे तुम्ही जे काही फॉर्म आतापर्यंत भरलेला आहे त्याचं स्टेटस तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। आणि ज्या फॉर्मचं तुम्हाला काहीतरी कारण रिजेक्ट झालेला असेल किंवा रिसबमिट असं ऑप्शन आलेलं असेल, तर अशा प्रकारे तुम्ही एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर असं तुम्हाला पेज ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या फॉर्ममध्ये काय रिझन आलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी काय सबमिट करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जे काही डॉक्युमेंट आतापर्यंत अपलोड केलेले आहे त्याची माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। तर तुमचं जर आधार क्रमांक चुकीचा टाकला गेला असेल किंवा बँक डिटेल असेल किंवा फोटो असेल, अशा बरेचसे डॉक्युमेंट जर चुकीचे टाकले गेले असेल ते रिझन दाखवल्या जाईल। ते दाखवल्याच्या नंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे। तर इथं तुम्हाला आधार या ठिकाणी तुम्हाला एक आधार नंबर टाकून घ्यावा लागणार आहे। त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर एक OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्ही इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर केल्यानंतर असा फॉर्म तुमच्या पुढे पुन्हा एकदा ओपन होईल। ज्यावेळेस आपण सुरुवातीला फॉर्म भरला होता आणि असे डॉक्युमेंट जे अपलोड केले होते त्या ठिकाणी आपलं काय रिझन आलेलं आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं सबमिट करायचे आहे। तर अशा प्रकारे तुमचं काय रिझन आहे ते बघून घ्यायचं आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला या रिझनमध्ये या एडिट रिसबमिटमध्ये दाखवण्यात आलं आहे ते तुम्हाला इथं सबमिट करून घ्यायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही फॉर्म सबमिट करा आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल। मित्रांनो, ही गोष्ट केलं तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। लवकर तुमच्या या लाडकी बहीण योजना या ठिकाणी लॉग इन करून तुमचं काय रिझन आलेलं आहे ते बघून घ्या। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।